खूप दिवसांचं स्वप्न होतं घर बांधावं असं, तर आज माझ्या घराचा स्लॅब टाकणार आहेत. तर तुम्ही हे बघू शकता, हे सर्व आता चालू करणार आहेत. तर मिस्त्री बोलले की स्लॅब टाकण्याच्या अगोदर आपण नारळ फोडून घेऊ असं. तर आता हे नारळ फोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे मशीन चालू होईल आणि हे खालून मटेरियल सर्व वरती स्लॅबवर जाईल आणि ते वरती टाकतील. तर हे सर्व 1800 स्क्वेअर फूट आहे. ही सर्व डिझाईन मी स्वतः केलेली आहे, म्हणजे माझ्या मनासारखं मी घर बनवणारच. तर आता नारळ फोडून झालेलं आहे. आता लगेच हे मशीन चालू होणार आहे. ट्रेनचं जसं ट्रॅक असतं त्याप्रमाणे त्यांनी मिस्त्री लोकांनी हे ट्रॅक बनवलेलं आहे. तर ह्याच्यावरून हे मटेरियल त्या साईडहून ह्या साईडला घेऊन येते आणि ह्याच्यात एकाच टायमाला खूप सारे मटेरियल आणता येतं. आणि हे सर्व स्लॅब 1800 स्क्वेअर फूट आहे. ते भरण्यासाठी खूप टाईम लागतो. त्याच्यासाठी ह्याच्याने जर मटेरियल आणलं तर लवकर भरण्यासाठी त्यांना मदत होईल. हे मिस्त्रीच्या हातात जे मशीन आहे ते व्हायब्रेटर मशीन आहे. त्याच्याने काय होते, जे मटेरियल आपण टाकतो ते स्लॅबमध्ये व्यवस्थित बसून जातं आणि जे स्लॅबमध्ये बबल्स वगैरे येतात ते येत नाही. आणि नंतर स्लॅब झाल्यानंतर कधी पाणी लिकेजचा प्रॉब्लेम होतो, तो हे जर आपण व्हायब्रेटर यूज केला तर ते प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यासाठी जर तुम्ही कधी स्लॅबचं काम कराल तर ते व्हायब्रेटर नक्की यूज करा. मी कॉन्ट्रॅक्टदारला सांगितलं होतं की मला व्हायब्रेटर हवा आहे, तर ते घेऊन आले होते आणि ते व्हायब्रेटरच्या मदतीने व्यवस्थित स्लॅब भरण्यास मदत होते त्यांना. तर फायनली स्लॅब भरून झालेला आहे पूर्णपणे. आणि ही माझी बायको आहे. तर आमचं दोघांचं स्वप्न होतं की आपलं एक चांगलं घर असावं. तर ते आज फायनली पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला मी थोडं दाखवतो वरती चढून. स्लॅब पूर्ण झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.